तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 24 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असं असणार आहे की ईश्वरीला अर्णवच्या गुलाबी फोल्डरचं सिक्रेट समजलेलं असतं. ईश्वरी अर्णवला धमकी देते. ती म्हणते, हे बघा, मी तुमची बायको आहे आणि माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाकडे बघायचा विचार जरी केलात ना तर तुम्हाला खूप महागात पडेल. माझ्या इथे हा फालतूपणा अजिबात चालणार नाही आहे. अर्णव विचारतो, का का चालणार नाही तुला? ईश्वरी म्हणते, कारण मी तुमची बायको आहे आणि आपलं लग्न झाले. अर्णव म्हणतो, हो का? मग तरी पण आपण तर फ्रेंड्सच आहोत ना. ईश्वरी म्हणते, फ्रेंड्स नाही, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. अर्णवला हेच हवं असतं आणि अर्णवच्या मनाप्रमाणे झालेलं असतं. अर्णवसुद्धा प्रेमाची कबुली देतो. तर दुसऱ्या दिवशी सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात. राकेश काही नाश्त्यासाठी येत नाही. अंजली अर्णवला म्हणते, अर्णव, मला 10 लाख रुपये हवेत, प्लीज देशील का? अर्णव विचारतो, का ताई, काय झालंय? अंजली सगळं सांगायला लागते. अंजली म्हणते, अर्णव यांनी एक केस घेतली आहे आणि त्या माणसाचे पैसे एका गुंडाने घेतलेले आहेत. तो गुंड पैसे देत नाही आहे आणि यांना मारहाण करतोय. अर्णव, प्लीज 10 लाख रुपये दे ना. अंजली जे काही घडले ते सगळं सांगते. ईश्वरी मनात विचार करते, मनात म्हणते, नाही, आता काहीही झालं तरी राकेशला मी पैसे मिळवून देणार नाही. मला काहीतरी करावंच लागणार. आता ईश्वरी राकेशला पैसे न मिळवून देण्यासाठी काय काय करते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की ईश्वरी अर्णवच्या ब्लेझरचा वास घेते आणि तिला कळतं की हा नेहमीचा परफ्यूम नाही आहे, हे काहीतरी वेगळं आहे. ईश्वरी स्वप्न बघते. तिला दिसतं की अर्णव एका मुलीच्या जवळ गेलाय. तिचं नाव किरण आहे. ईश्वरी त्या दोघांना मिठी मारलेलं स्वप्नामध्ये इमॅजिन करते आणि मोठ्याने किंचाळते. अर्णव धावत तिथे येतो. अर्णव विचारतो, मी सिंदूर, काय झालं काय? अगं, एवढ्याने का किंचाळलीस तू? ईश्वरी काहीच सांगत नाही आणि तेवढ्यात अर्णवचा फोन वाजतो. किरणचा फोन आलेला असतो. ईश्वरी तो नंबर बघते आणि अर्णवला म्हणते, किरणचा फोन असेल ना, आता कॉफी हवी असेल तुम्हाला आणि भूक पण नसेल. अर्णव म्हणतो, हो, नाही आहे भूक, मी आलोच. अर्णव बाहेर निघून जातो. इथे ईश्वरी मनात म्हणते, ही कोण किरण आहे ना ते शोधून काढलंच पाहिजे. बचपन का प्यार, गालावर खळी, घारे डोळ्यांची. नाही, मला आता काहीही करून सगळं करावं लागणार आहे. सगळं बघावं लागणार की ही कोण आहे. आत्ताच्या आत्ता मी तडक जाते आणि शोधून काढते त्या पिंक फोल्डरमध्ये काय आहे आणि या किरणची भानगड तरी काय आहे. आता मिशन किरण सुरू. आज रात्री करणार मी पर्दाफाश. ईश्वरी बाहेर निघून जाते. तर इथे अंजली राकेशची वाट बघत असते. दिवसभर राकेशला इतके फोन केले पण राकेशचा फोन लागला नाही किंवा लागला तर त्याने उचलला नाही म्हणून ती टेन्शनमध्ये असते. राकेशला बराच वेळ झाला आला नाही आहे म्हणून तिला अजून जीव वर खाली होतो. अंजली पुन्हा पुन्हा फोन ट्राय करते. तर इथे वल्लरीला भंगारवाल्याचा मेसेज येतो. त्याने काही फोटोज पाठवलेले असतात. वल्लरी ते फोटोज बघते आणि त्याच्यामध्ये तिची पेटी नसते. वल्लरी त्याला फोन लावते आणि त्याला झापून काढते. त्याला पैसे परत घेईन असं सांगते. वल्लरीची चिडचिड होत असते आणि तेवढ्यात तिथे अविनाश येतो. अविनाश विचारतो, तू कपाटातले 10,000 रुपये घेतलेस का? वल्लरी म्हणते, हो घेतले, शॉपिंगसाठी घेतले. काय करायचंय? एकतर माझी इथे पेटी सापडत नाहीये आणि त्यात तुमचं काय? अविनाश म्हणतो, अजून पेटी पुराण चालू आहे का तुझं? नेमकं काय पेटीत काय होतं तरी काय? वल्लरी काहीच सांगत नाही, चिडचिड करत निघून जाते. अविनाश इथे मनात म्हणतो, नक्कीच त्या पेटीमध्ये काहीतरी असं आहे की ज्यामुळे ही एवढी तडफडते. नाहीतर हिला काही गरज नाही त्या बॉक्सची. आता बघावंच लागेल काय आहे ते. अविनाश त्या पेटीचा विचार करतो. तर इथे अर्णव स्टडी रूममध्ये काम करत बसलेला असतो. त्याचा डोळा लागतो. ईश्वरी तिथे येते आणि दबक्या पावलांनी अर्णवकडे येते. तिला वाटतं की अर्णव जागा आहे. ईश्वरी अर्णवकडे बघते आणि तिला कळतं की अर्णव झोपलाय. ईश्वरी लगेच तिथेच टेबलवरती ते पिंक फोल्डर शोधायला लागते. तर इथे अंजली राकेशच्या काळजीने त्याला सारखे फोन लावत असते. राकेश घरी येतो पटकन दरवाजा लावून घेतो. अंजली विचारते, अहो, हे काय झाले? कसं काय तुम्हाला एवढं सगळं लागलं? थांबा, मी डॉक्टरांना फोन लावते. मी चिंटूला पण आवाज देते. राकेश म्हणतो, नाही, आता कोणाला काही बोलू नकोस तू. सगळ्यांना काळजी वाटेल. तू बस इथे. अंजलीला राकेशला एवढं लागलेलं बघून तिला खूप काळजी वाटते. अंजली लगेच त्याच्या जखमांवरती मलमपट्टी करायला घेते. तर इथे ईश्वरीला टेबलवरती कुठेच फाईल सापडत नाही. ईश्वरीला लॉकर दिसतं. ईश्वरी त्याची चावी सगळीकडे शोधते आणि तिला कळतं की ती चावी अर्णवच्या खिशात आहे. ईश्वरी हळूच ती चावी काढून घेते आणि लॉकर उघडण्याचा प्रयत्न करणार असते. तेवढ्यात अर्णवला जाग येते. ईश्वरी एका कोपऱ्यात लपून बसते आणि अर्णव कॉफी घ्यायला जातो. ईश्वरी ते लॉकर उघडते आणि त्याच्यामधलं गुलाबी फोल्डर काढते. ईश्वरी गुलाबी फोल्डर चेक करणार तेवढ्यात तिथे अर्णव येतो. अर्णव विचारतो, मी सिंदूर, तू इथे काय करतेस? ईश्वरी खूप दचकते
आणि ते फोल्डर ती वरती उधळते. त्यातले सगळे पेपर्स अर्णवच्या अंगावरती पडतात. ईश्वरी खूप घाबरलेली असते. तर इथे अंजली राकेशला विचारते, अहो हे तुम्हाला लागलं कसं काय? ॲक्सिडेंट झालं का? कुणी मारलंय? राकेश म्हणतो, माझंच चुकतं गं. अगं गोरगरिबांना न्याय देण्यासाठी मी लढत असतो. मी स्वतः उपाशी राहून गोरगरिबांच्या तोंडात 2 घास कसे जातील ना याचा विचार करत असतो. आणि मला ह्या सगळ्याची किंमत मोजावी लागते. अंजली विचारते, नेमकं काय झालं तरी काय? तो दुपारी माणूस आला होता, त्याची मदत करायला गेला होतात का? राकेश म्हणतो, हो मी त्याचीच मदत करत होतो. अगं तो माणूस नाही का, त्याचे पैसे एका गुंडाने घेतले. तो गुंड पैसे काही परत द्यायला तयार नाही आहे. त्या माणसाला मारतो काय, धमकी काय देतो. आणि मी आज त्याच्याशी बोलायला गेलो तर मला मारलं त्याने. पण अंजली, मी गप्प बसणार नाही हां. मी त्या माणसाला न्याय मिळवून देणारच. अंजली म्हणते, नाही आता हे खूप झाले, अति झाले. चला आत्ताच्या आता आपण पोलिसात जाऊ आणि त्या माणसाविरुद्ध कंप्लेंट करू. राकेश घाबरतो. राकेश म्हणतो, नाही हां, आपण नाही जायचं कुठे. अगं पोलिसात कंप्लेंट केली ना तर आपली वाट लागेल. तो गुंड खूप डेंजर आहे. नाही मला ना कुणाला त्रासच द्यायचा नाही, नाही पोलिसांना ना अर्णवला. अंजली विचार करते की राकेशसाठी काय काय करता येईल. तर इथे अर्णव ईश्वरीला विचारतो, मी सिंदूर लॉकर का उघडलेस तू? आणि चाव्या तर माझ्या खिशात होत्या ना, मग तू कशा काय घेतल्या? तू चोरल्या? ईश्वरी असं दाखवते की ती झोपेत चालते. ती पुढे जात असते. अर्णव तिचा हात खेचून तिला मागे आणतो आणि तिला थोबाडीत मारतो. अर्णव विचारतो, मी सिंदूर लवकर सांग, काय चालू आहे हे सगळं? ईश्वरी मोठ्याने रडायला लागते. ईश्वरी म्हणते, सर अहो सकाळपासून तुम्ही एवढी मोठी गोष्ट लपवताय. ते पिंक फोल्डर काय लपवताय, खोटं काय बोलताय. आणि किरणचा फोन आला की बाहेर निघून जात आहे. नुसतं किरणसोबत गुलुगुलू गुलुगुलू चाललंय. गुलाबी फोल्डर काय, गुलुगुलू बोलणं काय. मला कळतंय हां, तुम्ही काहीतरी चुकीचं करताय, तुम्ही लपवताय. आणि हे सगळं करताय ना त्यामुळे मला तकलीफ होतीये. अहो सर, आपलं लग्न झालंय. आपलं लग्न झालं असताना तुम्ही बाहेर गुटरगू करता? असं कसं करू शकता तुम्ही? ईश्वरी मोठमोठ्याने किंचाळून रडायला लागते. अर्णव म्हणतो, गप्प बस, सगळे झोपले, डिस्टर्ब होतील. ईश्वरी म्हणते, होऊ द्या, मी हे सगळं सहन करणार नाहीये. हा अन्याय आहे. मी सगळ्यांना उठवणार आणि सगळ्यांना सांगणार तुमचं काय चालू आहे. ईश्वरी पुन्हा मोठमोठ्याने ओरडायला लागते. अर्णव तिच्या तोंडावरती हात ठेवतो तिला म्हणतो, चुप चुप, अजिबात आवाज करायचा नाहीये. ईश्वरी गप्प होऊन जाते. अर्णव ठरवतो की आता ईश्वरीला सगळं खरं सांगून टाकायचं. तर इथे अंजली राकेशला म्हणते, अहो आपण पोलिसात नाही जाऊ शकत ना, तर चिंटूला तरी सांगूया ना. राकेश म्हणतो, नाही हां, नाही, मला कोणाला काहीच सांगायचं नाही आहे. अंजली म्हणते, मग तुम्ही ही केसच सोडून द्या, दुसरा केस बघता येईल. राकेश म्हणतो, नाही, एकदा केस घेतली आहे ना, आता ती लढायची, जीव गेला तरी चालेल, पण काम सोडायचं नाही. अंजली म्हणते, अहो असं का करताय तुम्ही? त्यांना सांगून टाका ना, दुसरा वकील बघा कोणीतरी. राकेश म्हणतो, अंजली अगं असं करून नाही चालत. आणि हे बघ, मला न्याय मिळवून द्यायचा आहे ना, त्यासाठी मला काय वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. मला त्यांना पैसा द्यायचा आहे, पण कसा पैसा देऊ काही कळत नाही. अंजली म्हणते, पैसे हवेत ना तुम्हाला, मी तुम्हाला पैसे देते, पण वचन द्या तुम्ही अशा केस पुन्हा घेणार नाही. राकेश म्हणतो, अंजली तुझ्याकडे कुठून आलेत पैसे? अगं अर्णवने जॉईंट अकाउंट केले, मला माहिती आहे ना. आणि अर्णवकडे पैसे मागू नको. त्या दिवशी त्याने कसं विचारलं होतं पादुका चोरीला गेल्या तेव्हा, म्हणून नको. अंजली म्हणते, नाही मी करते, काय करायचं ते करते, पण तुम्ही असे केस पुन्हा घ्यायचे नाही आहेत. राकेश ठीक आहे म्हणतो. अंजली दूध हळद आणण्यासाठी जाते आणि इथे राकेश खुश होऊन जातो. तर इथे अर्णव पिंक फोल्डर घेऊन ईश्वरीला रूममध्ये आणून दाखवतो. ईश्वरी फोल्डर बघते आणि म्हणते, नमुताईच्या नावावरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली का? अर्णव म्हणतो, अगं आकाश आणि ताई जसे माझे बहीण भाऊ आहेत ना, तशीच नमुताई पण आहे. तिच्या फ्युचरसाठी मी सोय करून ठेवली आहे. ईश्वरी अर्णवचे हे विचार ऐकून त्याच्या अजून प्रेमात पडते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.